नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आज अनंत चतुर्दशी आहे आणि प्रत्येक शहरामध्ये ठिकठिकाणी बाप्पाला निरोप दिला जातोय. त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत. तर ही दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून. वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जातोय याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. कितीही गर्दी आहे भाविकांची. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक, कोल्हापूर सगळीकडेच अशा पद्धतीनं बाप्पाची आरती करून भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय. तर भाविक मोठ्या संख्येनं विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्याची दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. तर पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा पेठ बाप्पाचं भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन संपन्न झालं आहे. त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो. गणपती बाप्पा. तर पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन संपन्न झालं आहे. त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे आहेत. पुण्यामध्ये मानाचे 5 गणपती आणि या गणपतींचं विसर्जन सगळ्यात आधी होत असतं. पहिल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीचंही विसर्जन संपन्न झालं. सोड एक सेकंड हात सोड समोर ना. नमस्ते गणपती के तुमेव प्रत्यक्षम तत्वमसि तुमेव केवलम कर्तासि तुमेव केवलम. काका या इकडे या मागाला दरम्यान पुण्यातील तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम बाप्पाचं भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन झालं आहे. त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय. पालिकेकडून इथं कृत्रिम तलाव ठेवण्यात आले होते आणि याच तलावामध्ये मानाच्या गणपतींचं विसर्जन संपन्न झालं. तर पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन संपन्न झालं आहे. याही ठिकाणी कृत्रिम तलाव ठेवलेले होते आणि त्याच तलावात बाप्पाचं विसर्जन झालं आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग इथला हा गणपती बाप्पा. तर पुण्यातील मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपतीचंही विसर्जन संपन्न झालं आहे. तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय. पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे. यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय. लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत. लालबागचा राजा हा दुपारच्या सुमारास मार्गस्थ झालेला होता. विसर्जन मिरवणूक निघाली होती आणि आता संध्याकाळचे 9 वाजून गेलेले आहेत आणि यावेळी लालबागच्या राजाची ही दृश्य आपण बघू शकतोय. मोठ्या संख्येनं गर्दी आहे भाविकांची आणि त्याचबरोबर गिरगाव चौपाटी ज्या ठिकाणी विसर्जन केलं जातं तिकडची ही दृश्य आपल्याकडे आहेत. इथं पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज आहे. मागील अनेक दिवसांपासून तयारी केली जात होती आणि आज अनंत चतुर्दशीचा दिवस. आज मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या मंडळांचे गणपती या ठिकाणी प्रस्थान करतायत आणि त्यानंतर विसर्जन केलं जात आहे. त्यावेळची हे दृश्य आपण बघू शकतो. भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी असते कारण मोठ्या संख्येनं भाविक एकतर मिरवणुकीमध्ये सहभागी असतात आणि दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी भाविकांची असते. आणि ही 2 दृश्य आपण बघतोय. एक आहे मुंबईमधली आणि दुसरी आहेत पुण्यातली ही थेट दृश्य. आत्ताच्या घडीला तिथे कशा पद्धतीनं उत्साह आहे
हा गणेश विसर्जन मिरवणुकीचा त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची ही दृश्य आपण बघितलेली आहे. तर बैलांचा रथ घेऊन हा गणपती बाप्पाचा जो रथ आहे तो पुढे सरसावल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मुंबईमधली गणपतीची मिरवणूक आपण बघू शकतोय. याही ठिकाणी भव्य दिव्य अशा या मूर्ती वेगवेगळ्या मंडळांच्या पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत आणि इथं एक रथ आपल्याला दिसून येतोय आणि त्या रथामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. हा रथ आता पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येतोय. मुंबईमधली ही दृश्य आहेत. गणपती बाप्पाचा हा थाट आपण बघू शकतोय. तर भव्य दिव्य अशा या मूर्ती गणपती बाप्पाच्या आपण या ठिकाणी बघतोय आणि हेच क्षण हेच गणपतीचं रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी भक्तांची धडपड सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. भक्त मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर ही वेगवेगळी दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे आहे लालबागच्या राजाची दृश्य, दुसरीकडे गिरगाव चौपाटीच्या जवळची ही दृश्य आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळ्या मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणुकीमधून पुढे मार्गस्थ होताना दिसत आहेत. तिथली ही दृश्य आपण बघू शकतोय. आता संध्याकाळ झाली आणि त्यानंतर कशा पद्धतीनं रोषणाई करण्यात आली आहे त्याचा एक देखावा इथं आपण बघतोय. आकर्षक अशी ही रोषणाई गणपती बाप्पाच्या जवळ करण्यात आली आहे. ढोल ताशांचं वादन सुरू आहे आणि सासनकाठी नाचवली जातीये. वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातोय. मात्र त्याच वेळेला पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर यावा अशी ही भावना हे सर्वजण व्यक्त करताना दिसून येत आहे. दरम्यान आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शहरामध्ये कशा पद्धतीनं ही विसर्जन मिरवणुकीची धूम आहे त्याचीही अपडेट घेत आहोत. छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी अविनाश कांडजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अविनाश, काय सांगाल छत्रपती संभाजीनगरमध्ये कसा उत्साह आहे विसर्जन मिरवणुकीमध्ये, काय चित्र तुम्हाला दिसतंय? नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जर बघितलं तर घरगुती बाप्पांचं जे विसर्जन आहे ते सकाळपासूनच सुरू आहे. मात्र संध्याकाळच्या वेळेपासून आपण जर बघितलं तर मंडळाचे जे विसर्जन आहे ते चालू झालेले आहेत. गुलमंडी परिसर जो आहे तो पूर्ण मंडळाचं जे विसर्जन असतं, बाप्पांच्या मंडळाचं विसर्जन असतं ते याच ठिकाणी होत असतं. जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये हे विसर्जन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे संपूर्णच मंडळाचे बाप्पा या ठिकाणी येतात आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने ढोल ताशांच्या आवाजामध्ये गजरामध्ये डान्स करत कशा पद्धतीने सगळे भक्त या ठिकाणी पोहोचतात आणि एका शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे मंडळाचे जे बाप्पा आहेत ते या ठिकाणी आता येऊन पोहोचलेले आहेत. आपण जर बघितलं तर गुलमंडीपासून ते जिल्हा परिषद मैदानापर्यंत संपूर्ण रस्ता जो आहे तो अक्षरशः ढोल ताशांच्या गजरात आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या ढोल ताशांचे आवाज आणि बाप्पाचा एकूणच जल्लोष आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळतोय. अलोट गर्दी अशी शहरात आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना काहीसे आपण जर बघितलं तर डोळे देखील नमलेले या ठिकाणी दिसून येत आहेत भक्तांचे. मात्र बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना या ठिकाणी भक्त आपल्याला दिसून येत आहेत. बरोबर आहे अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण बघू शकतो. याही ठिकाणी भव्य दिव्य अशा या बाप्पाच्या मूर्ती आणि उत्साह तेवढाच आपल्याला दिसतोय. दरम्यान ही दोन दृश्य आहेत. एकीकडे आहे पुण्यातली दृश्य आणि दुसरीकडे नागपूरमधली दृश्य. तर पुणे जी आपली सांस्कृतिक राजधानी आहे, वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे केले जातात आणि दुसरीकडे नागपूर जी महाराष्ट्राची उपराजधानी, याही ठिकाणी मोठ्या उत्साहानं सण उत्सव हे साजरे केले जातात. नागपुरातली ही दृश्य आपण बघू शकतोय आणि इथं भव्य दिव्य अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसतेय. देखावा सुद्धा आकर्षक असा या ठिकाणी बनवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य आपल्याकडे आहेत. पुण्यामधील एका मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि तोच रथ हा पुढे सरसावताना आपल्याला दिसतोय. विसर्जन मिरवणूक निघालेली आहे. प्रचंड गर्दी या ठिकाणी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि नागपूरमध्ये सुद्धा तोबा गर्दी आपण बघू शकतोय. जो रस्ता आहे जिथून ही विसर्जन मिरवणूक चाललेली आहे त्या ठिकाणी रस्ता कुठेही दिसेनासा झाला आहे. जिकडे नजर जाईल तिथपर्यंत हे भाविक आपल्याला दिसून येत आहेत आणि आकर्षक अशी ही रोषणाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पुण्यामधली ही दृश्य तशीच आहेत. याही ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविक आपल्याला या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळत आहेत.
तर ही दृश्य आपण बघू शकतो. एकीकडे पुण्यातली ही दृश्य, पुण्यामध्ये प्रचंड अशी ही गर्दी भक्तांची. दुसरीकडे नागपूरची दृश्य आहेत, मुंबईमधली सुद्धा दृश्य आपल्याकडे आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य आपल्याकडे आहेत. गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. नागपूरची दृश्य आपल्याकडे आहेत आणि यामधून आपल्याला अंदाज येऊ शकेल कशा पद्धतीनं भाविक या ठिकाणी या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले आहेत. ढोल वादन केलं जाते आणि दुपारपासून, खरं तर दुपारपासून या मिरवणुका निघालेल्या आहेत आणि आता संध्याकाळचे 9 वाजून गेले तरी सुद्धा उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये. आणि त्यामध्ये हे जे चिमुकले भाविक आहेत त्यांचीही संख्या आपण बघू शकतोय, तेही मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत या मिरवणुकांमध्ये. तर ही दृश्य आहेत, एकीकडे पुण्यातली दृश्य, दुसरीकडे मुंबईमधली छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये कशा पद्धतीनं हा उत्साह आहे. आणि एका ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय, तिकडची ही दृश्य आपण बघितलेली आहेत. नागपूर आणि पुण्यातली ही थेट दृश्य. तर आत्ताच्या वेळेला कशा पद्धतीनं ही रोषणाई आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी, हा जो जनसागर लोटलेला आहे, मोठ्या संख्येनं भाविकांची ही गर्दी आपण बघू शकतोय. मोठ्या उत्साहात हे सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये एक आशा आहे, आपला गणपती बाप्पा जरी यावर्षी आपला निरोप घेत असला तरी देखील पुढच्या वर्षी मात्र लवकर येणार आणि त्यामुळं वाजत गाजत हे सर्वजण गणपती बाप्पाला निरोप देताना दिसून येत आहेत. नागपूर, पुणे, त्याचबरोबर मुंबईमधली दृश्य आपल्याकडे आहेत आणि कशा पद्धतीनं हा उत्साह आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये. आपल्या राज्यातले जे महत्त्वाची शहरं आहेत त्या ठिकाणी याचा अंदाज आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो. मुंबईमधली आणि पुण्यामधली ही दृश्य आपण बघतोय. मुंबईमध्ये गणेशोत्सवाची एक वेगळीच रौनक आपल्याला पाहायला मिळते, वेगळाच माहोल या ठिकाणी पाहायला मिळतो. मोठ्या संख्येनं भाविक हे दरवर्षी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतातच. 10 वर्ष एक वेगळाच 10 दिवस एक वेगळाच उत्साह आपल्याला गणेशोत्सवाच्या काळामध्ये पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर लालबागचा राजा असेल, गणेश गल्लीचा राजा असेल किंवा वेगवेगळ्या मंडळांचे जे गणपती विराजमान होतात त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक देशभरातून या ठिकाणी येतात आणि मोठी गर्दी या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच पुण्यामध्ये सुद्धा एक वेगळा माहोल आपल्याला या 10 दिवसांमध्ये पाहायला मिळतो. इथं राज्यभरातून लोक गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि विशेषतः ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी ही गर्दी प्रचंड वाढलेली असते. मोठ्या संख्येनं भाविक या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात आणि पुण्यातली ही दृश्य आपण बघू शकतोय. जो रस्ता आहे विसर्जन मिरवणुकीचा, हा जो मार्ग आहे त्या ठिकाणी सगळीकडे प्रचंड गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला मिळते. आणि मुंबईमधली सुद्धा ही दृश्य आपल्याकडे आहेत. लालबागचा राजा आता पुढे मार्गस्थ होतोय आणि लालबागच्या राजाच्या मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांचे कपडे आपण बघितले तर गुलालमय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ठिकठिकाणी गुलालाची उधळण केली जाते. पुष्पवृष्टी आपल्या लाडक्या गणरायावर होताना दिसून येते. पुण्यामधली आणि मुंबईतली ही दृश्य आपण बघू शकतोय. 2 महत्त्वाची शहरं आपल्या राज्यातली आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आज गणेश विसर्जन मिरवणुकांचा हा उत्साह आपण बघू शकतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं आकर्षक अशी लाइटिंग करण्यात आली आहे. गणपती बाप्पाचं रूप त्यामुळं अधिकच खुलून दिसतंय. तर देखावे सुद्धा अतिशय सुंदर सुरेख असे हे आपण बघू शकतोय. पुणे, मुंबईची ही दृश्य, छत्रपती संभाजीनगरमधली सुद्धा दृश्य आपल्याकडे येत आहेत. मग नागपूर असेल, नाशिक असेल, या ठिकाणी कशा पद्धतीनं या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह आहे तोही आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत. भव्य दिव्य अशा या मूर्ती या ठिकाणी आपण बघतोय आणि 10 दिवस आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत आणि मोठ्या संख्येनं भाविक या मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत. हा जो ताफा आहे गणरायाचा तो पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येतोय आणि भाविकांची गर्दी प्रचंड आहे. आपल्या लाडक्या